अघोरी पूजा जादूटोणा करून पैशाचा पाऊस पाडून दाखवतो, तसंच गुप्तधन देण्याच्या आमिषाने साताऱ्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीची 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेनं भोंदूबाबाला अटक केली आहे. पंढरीनाथ गणपती पवार उर्फ काका महाराज असं आरोपीचं नाव असून तो पोलादपुरातील कपडे भवानवाडी येथील रहिवासी आहे. आरोपी काका महाराज यांनी अघोरी पूजा जादूटोणा चमत्कार करून हवेतून गुप्तधन काढून देतो अशा भूलथापा दिल्या आणि तक्रारदाराकडून रोख आणि ऑनलाईन स्वरूपात 36 लाख रुपये लुबाडले होते. गेली अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसानं उरण तालुक्यात दमदार एंट्री केल्याने शेतकरी सुखावलाय. शेतात लगबगीनं नांगरणी लावणीच्या कामांना युद्धपातळीवर सुरुवात झाल्याचं चित्र काही ठिकाणी पाहावयास मिळत आहे. मात्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे रस्त्यावर पावसाचं पाणी साचून राहिल्याने प्रवासी वाहन चालकांना खराब पाण्यातून मार्गक्रमण करावं लागतंय. रस्त्यावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नसल्याने उरण तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्यांवर पावसाचं पाणी साचून राहिल्याचं चित्र पाहावयास मिळतंय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघातांची मालिका सुरूच आहे. दिनांक 28 जून रोजी दुपारी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून पुण्याहून मुंबईकडे जाणारा कंटेनर क्रमांक MH46BM 1535 हा माल घेऊन जात असताना बोरघाटात उतारावर चालकाचं नियंत्रण सुटलं. भरधाव कंटेनरने समोरील वॅगनार कार क्रमांक MH43BE 8562 हिला जोरदार धडक दिली. त्यानंतर त्याने आणखी एका अज्ञात वाहनाला देखील ठोकलं. यावेळी कारमध्ये 4 प्रवासी होते. त्यातील दोघांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण किरकोळ जखमी झालेत. कोयना प्रकल्पग्रस्त जनतेनं पुकारलेलं 1 दिवसीय ठिय्या आंदोलन यशस्वी झाल्याने 2 जुलै 2024 रोजी कोकण भुवन ते विधान भवन लॉंग मार्च यशस्वी होईल असा आत्मविश्वास कोयना प्रकल्पग्रस्त जनतेत निर्माण झालाय. सातारा जिल्ह्यातील कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे 105 गावांचं स्थलांतर 1959 साली रायगड, ठाणे, सातारा, रत्नागिरी, सांगली, पालघर जिल्ह्यात झालं. त्यावेळी पुनर्वसन कायदा अस्तित्वात नव्हता. तत्कालीन नेते यांच्या शब्दावर विश्वास ठेवून प्रकल्पग्रस्त जनतेनं स्वखर्चानं जमिनी घेऊन वसाहती स्थापन केल्या. प्रकल्पग्रस्त गेली 64 वर्ष पर्यायी जमीन, नागरी सुविधा, नोकरी, प्रकल्पग्रस्त दाखले, बेरोजगार भत्ता यापासून वंचित आहेत. खालापूरचे नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी मोरबे धरणावर सुरू असलेल्या आंदोलन करणाऱ्यांची भेट घेत विचारपूस केली. प्रकल्पग्रस्त जनतेच्या न्याय मागण्यांसाठी मोरबे धरण कृती समितीच्या वतीनं धरणे आंदोलन मोरबे धरणावर सुरू आहे. 3 दिवस साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे, तर 3 दिवसानंतर न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. खालापूर नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी मोरबे धरणावर जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती करून आपलं निवेदन राज्य सरकारला पाठवल्याचं त्यांनी सांगितलं. मानवी जीवनाला घातक ठरणाऱ्या पर्यावरण बदलापासून बचाव करण्यासाठी तसंच शहराच्या हरित सौंदर्यावर दुष्परिणाम टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पाम बीच मार्गालगत सुमारे 5 किलोमीटर लांबीच्या सायकल ट्रॅकची निर्मिती केली जात आहे. नागरिकांनी जवळच्या प्रवासासाठी वाहनांचा वापर न करता सायकलचा जास्तीत जास्त वापर करून प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक शहर घडवण्यासाठी हातभार लावावा असा उद्देश सायकल ट्रॅक बनवण्यामागे महापालिकेचा आहे. लोकराजा आरक्षणाचे जनक अशी ओळख असलेले छत्रपती राजश्री शाहू महाराजांची 150वी जयंती महाड तालुक्यातील वलंग येथे साजरी करण्यात आली. बहुजन युथ पॅन्थर यांच्या सौजन्याने या जयंतीचं आयोजन करण्यात आलं. महाड तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह वलंग येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून जयंती साजरी करण्यात आली. वसतिगृहातील आणि शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि खाऊ वाटप दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद पाहायला मिळाला. बहुजन युथ पॅन्थर सामाजिक संघटना गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नेहमी अग्रेसर असते. गेली 4 वर्षांपासून महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेकदा पत्रव्यवहार करून शेतकरी आणि कुक्कुटपालन व्यावसायिकांच्या मागण्या त्या खात्याच्या मंत्री महोदयापर्यंत पोहोचवण्यात आल्या. मात्र प्रत्येक वेळी आश्वासनाशिवाय कोणताही ठोस निर्णय या सरकारनं शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेला नाही. हे सरकार बसल्यापासून आतापर्यंत सततचा पाठपुरावा संघटनेच्या माध्यमातून पदाधिकारी कार्यकर्ते करत आहेत, परंतु कुक्कुटपालन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. पेण तालुक्यातील कणे गावातील गणेश म्हात्रे यांच्या घरावर वीज पडून घराला आग लागल्याची घटना घडली. यामध्ये 1.5 ते 2 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
या घटनेमुळे गणेश म्हात्रे या गरीब शेतकऱ्यावर दुःखाचं आभाळ कोसळलं. ही बाब भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांना समजताच त्यांनी कडे गावात जात दुर्घटनाग्रस्त गणेश म्हात्रे यांचं सांत्वन केलं. अचानक ओढवलेल्या संकटातून सावरण्यासाठी वैकुंठ पाटील यांनी शेतकऱ्याला सरकारी मदतीची वाट न बघता 25,000 रुपये रोख आणि 30,000 रुपयांचे सिमेंट पत्र दिले. यावेळी शेतकऱ्यांना वैकुंठ पाटलांचे आभार मानले. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.